परभणीत जबरी चोरीचा थरार निघाला बनाव, अवघ्या काही तासांत स्थानिक गुन्हे शाखेचा धडाकेबाज पर्दाफाश। परभणी जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या जबरी चोरीच्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने LCB अवघ्या काही तासांत छडा लावला आहे। लूट झाल्याची तक्रार करणारा तक्रारदार आणि त्याचे साथीदारच या गुन्ह्याचे सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। नेमकी घटना काय? परतूर जालना येथील दहिवाल ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या प्रथमेश शहाणे याने 22 जुलै 2026 रोजी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। दुकानातील 7 लाख रुपयांची रोकड बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असताना परभणी सेलू मार्गावरील जळगाव परिसरात 4 अज्ञात इस्मानी चाकूचा धाक दाखवून ही रक्कम लुटल्याचा दावा त्याने केला होता। या तक्रारीमुळे परिसरात खळबळ उडाली होती। पोलीस तपासाचा टर्निंग पॉइंट घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तपासाची चक्रे फिरवली। पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळाची पाहणी आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला। यावेळी फिर्यादीनेच आपल्या साथीदारांच्या मदतीने ही चोरीची खोटी कथा रचल्याचे समोर आले। अशी झाली कारवाई। तपासात तिघांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी इम्रान शेख सत्कार शेख सातोना याला ताब्यात घेतले आहे। त्याच्याकडून चोरीची 3.50 लाखांची रोकड आणि 1 मोबाईल एकूण 4 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। पोलीस पथकाचे अभिनंदन। अल्पावधीत तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे दिशाभूल करणारा बनाव उघड केल्याबद्दल पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक चंदन परिहार, गणेश सवंडकर आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे कौतुक होत आहे। जिंतूर न्यूज RTJ संपादक वाईन रफिक तांबोळी। बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका।